मित्रासोबत पोहण्यासाठी गेलेल्या एका 13 वर्षीय विद्यार्थ्याचा धारखेड गोदावरी नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। रितेश राजाराम कदम असे या 13 वर्षीय मयत विद्यार्थ्याचे नाव होते। गंगाखेड येथे एका वसतिगृह येथे हा विद्यार्थी गेली 2 वर्षापासून शिक्षणासाठी राहत होता। काल दुपारी 4 वाजेच्या सुमारास 2 मित्रांसह धारखेड जवळ असलेल्या गोदावरी नदी पुलाखाली पोहण्यासाठी गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी 1.5 ते 2 तास पाण्यात बुडालेल्या रितेशचा शोध घेतला। त्यानंतर तब्बल 2 तासानंतर त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला। या सर्व प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली होती। या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू होती। विशेष म्हणजे 3 आठवड्यापूर्वी याच ठिकाणी एका 15 वर्षीय विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता। यातच आता हा दुसरा बळी गेल्याने ही घटना चिंतेचा विषय बनली आहे। या प्रकरणाचा तपास सध्या गंगाखेड पोलीस करत आहेत। गंगाखेड पोलीस स्टेशन अंतर्गत नरहद येथील राहणारा रितेश कदम वय वर्ष 13 हा इयत्ता 7वीमध्ये शिकत होता। तो बाबर यांच्या हॉस्टेलमध्ये इथे राहायला होता। त्याच्यासोबतचे त्याचे 2 मित्रसुद्धा बालाजी आणि हर्ष हे आज दुपारी नदीला पोहायला गेले होते। त्यामध्ये पोहताना त्याचा पाण्यामध्ये बुडून अंत झालेला आहे। त्यासोबतचे 2 सवंगडी हे सुरक्षित बाहेर आलेले आहेत। पुढील प्रकारचे EDR दाखल करून योग्य ती तपास करून योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहोत। प्रतिनिधी राजकुमार मुंडे, DLP न्यूज, गंगाखेड।